नमस्कार, देशभक्तीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो। शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे। वेदांग ज्योतिष्य या ग्रंथात सांगितलेल्या 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे। या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नवा उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात। दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते। गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो। चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात, स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात। या दिवशी महाराष्ट्रातील लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात। उंच बांबूच्या काडीला कडुलिंबाची डहाळी, काडीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात। फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्या धातूचे भांडे बसवले जाते। गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो। तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर लावतात। गुढीला गंध, फुले, अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात। दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते। या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात। चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतम पुत्राची सत्ता असलेल्या राज्यात स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजय दिन म्हणून संवत्सर पाडवो व उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो। प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते। सिंधी लोक चेटी चंड नावाने या उत्सवाला संबोधतात। चैत्र हा अधिक मास असता। काहींच्या मते अधिक मासाच्या शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभाची धार्मिक कृत्ये करावी, तर काहींच्या मते ती शुद्ध किंवा निज चैत्राच्या प्रतिपदेस करावी असा मतभेद आहे। याविषयी धर्मसिंधूंनी निर्णय दिला आहे तो असा, अभंग स्नानादी कृत्य अधिक मासाच्या शुद्ध प्रतिपदेसच करावी, पण गुढी उभारणे, कडुलिंबाची पाने खाणे, पंचांग श्रवण करणे या गोष्टी शुद्ध चैत्राच्या प्रतिपदेस कराव्या लागतात। देशभक्तीच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार।